सिंधुदुर्गामध्ये अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा देखील प्रचंड वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या हरकुळ धरणावरती आहे, जे लघु मध्यम पाटबंधारेचं हे धरण आहे आणि हे धरण जे आहे ते सध्या ओव्हरफ्लो होऊन वाहताना पाहायला मिळते आणि या धरणाचं जे पाणी पुरवठा आहे ते हरकुळमधल्या या आजूबाजूच्या गावातील किंवा पंचक्रोशीला हे पाणी पुरवठा केलं जातं। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 8 लघु मध्यम पाटबंधारे ही धरणं जी आहेत ती मात्र 100% भरलेली आहेत, ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळतात। तसंच हे जिल्ह्याच्या सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला आंतरराज्य जे तिलारी प्रकल्प जो आहे तो देखील त्यातलं सुद्धा देखील पाण्याचा विसर्ग देखील सुरू करण्यात आलेला आहे, ते सुद्धा देखील ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळतं। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पाणलोट क्षेत्रामध्ये मात्र प्रचंड वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे इथली जी धरणं कोकणातली आहेत ती मात्र ओव्हरफ्लो होताना देखील पाहायला मिळतात। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।